पायी तीर्थयात्रा मुखे राम नाम हाची माझा नेम सिद्धीने नाम स्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे नाम स्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्याउच्चहस्त चरण श्रवण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्यामरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू ब्रह्म सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात विठ्ठल विठ्ठल परमार्थ म्हणला की पोट सुळूट तुम्हाला माहिती का पोट सुळ नागपूर जिल्ह्यामध्ये माझे भागवत कथा होते एका ठिकाणी त्या गावामध्ये एक मायमावली अशी होती की महाराज लोक पाहिले तिथं 36 आकडा होता महाराज काय तिला पोट सुळूटायचं काय ताण होतं काय घोडे मारले होते महाराज लोकांना काही माहित नाही पण तिला महाराज लोक पाहिले की असं तिच्या चेहऱ्यावर 12च वाजायचे कधी कीर्तनाला नाही कधी हरिपाठाला नाही कधी फुगड्याला नाही कधी मिरवणुकीला नाही कधी कशालाच नाहीये पण आमचं नशीब बी एवढं खराब आहे महाराज जे ते जावे ते कपाळ सरीशी नेमकं तिच्या घरा शेजारी नाश्त्याची व्यवस्था सकाळीच आम्ही उठलो मस्त स्नान वगैरे केलं नाश्त्याला चाललो आणि आमचं दुर्भाग्य असं होतं जिला परमार्थाची आवड नाही जिला महाराज लोकांची आवड नाही जिला कीर्तनाची आवड नाही जिला सत्याची आवड नाही जिला भागवताची आवड नाहीये तिच्या घरा शेजारी नसताना ती सकाळी दारात भांडे घासत होती काय करत होती भांडे घासत होती आम्ही 4-5 जण मस्त पांढरे कपडे शुद्ध घालून चाललो आणि तिने आमच्याकडे पाहिलं कारण नसताना दंदिशी भांडी आदळली काय केले भांडी आदळले आणि हळूच म्हणली माय बोक्या तर ऊत आला काय म्हणली माय बोक्या तर ऊत आला मी शेजारच्या पखोजाला म्हणलं का रे इथं तो कुत्रा दिसत नाही इथं तर मांजर दिसत नाही मग ही बोक्या म्हणली कोणाला तो हळूच मला म्हणे बाबा ती आपल्यालाच म्हणली चला म्हणे नास्तिक आहे परमार्थाविषयी आवड नाहीये परमार्थाविषयी छंद नाहीये पण आवड नसताना सुद्धा तुम्हाला भगवंताचं गुण गौरव भगवंताचं नामस्मरण भगवंताची कीर्ती सप्त्याच्या माध्यमातून लोकांच्या कानावर जाते म्हणून खरं सांगू का महाराज 7 दिवसाचा सप्ताह ही म्हणजे तुमची बॅटरी चार्जिंग आहे हे बॅटरी चार्जिंग आहे वर्षभर जे आपण ताण तणावान सगळे परेशान आहे मी खरं सांगू का तुम्ही एसी रूम मध्ये झोपा खालून एसी लावा वरून एसी लावा खिडकीला एसी लावा आणि चांगली स्पंजची गादी घ्या तरी तुम्ही गादीवर झोपल्यानंतर तुम्हाला टेन्शन येतच काय करू 4 मंत्र कसं करू कसं होत आणि काय झालं काय ताण आहे काही कळत नाही महाराज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी असू द्या कोट्याधीश मनुष्य असू द्या खरा सुखी तोच आहे की झोपलं की अंग टाकलं की झोप लागली पाहिजे याला गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही महाराज याला गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही तुम्ही 5 स्टार हॉटेल मध्ये बसा तुम्हाला टेन्शन येतं तुम्ही घरी खाटवर झोपा तरी तुम्हाला झोप येत नाही मला तर असं वाटतं कीर्तन एक जागा एवढी सुंदर आहे
आता तुम्ही एवढ्या माझ्या आई बहिणी आलेल्या, एवढे वडीलधारी माणसं आहे, खरं सांगा तुमच्या डोक्यात कशाचा तरी डोकं आहे का तुम्हाला? म्हणजे का संसाराचा ताण आहे तुम्हाला, का गाडीचा ताण आहे, तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येते याचा ताण आहे का तुम्हाला? कीर्तन उस्तर अजिबात नाही. तुम्हाला फक्त आता एकच ताण आहे, हा कधी सोडतो कधी पंक्तीला बसू, हा एवढा ताण आहे बा. तेवढा सोडून इथं बसणाऱ्या कोणत्याच माणसाला कोणताच ताण नाहीये. मग आपण सर्व मंडळी भाग्यवान वान आहात. मला माफी मागून एक वाक्य तुम्हाला विचारायचं, खरं सांगा बरं आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? बेवरीचं कोण येतं? किती आहे? 6000. मतदान नका सांगू, लोकसंख्या सांगा किती? 6000. बरोबर आहे का नाही? मग 6000 लोकसंख्या आपल्या गावची किती आहे? 6000 आहे. आपण असं समजू की त्याच्यातले 4000 लोक निवडणुकीला गेले प्रचाराला, कमीत कमी 2000 तर पाहिजेत का नाही हो महाराज? तुम्ही जर तुमची लोक मोजले, तुमच्या गावचे सोडले तर अर्धे तर बाहेर गावचे महाराज. बरोबर आहे का नाही? टाळकरी बाहेरचे, गायक बाहेरचे, वादक बाहेरचे, माईक सिस्टीमवाला बाहेरचा, कीर्तनकार बाहेरचा. मग नेमके आपले लोक येणार कधी? काही म्हणतील काळजी करू नका, काल्याला अख्खा गाव येतो आमचा. प्रत्येकाच्या नशिबात कसं राहील महाराज? अजिबात नाहीये. तुकोबराय सांगतात, ज्ञानोबाय सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही. पुण्याचा ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी, परमार्थ विषयांतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्यच नाहीये. म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहात. आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ बाबा आहे महाराज. नाथ बाबांचा जेवढे काही या वारकरी संप्रदायामध्ये संत झाले ना महाराज, त्यामध्ये ऐश्वर्य संपन्न म्हणून, तसं संप्रदायातला कोणताही संत गरीब नाहीये. बरं, संप्रदायातला कोणताही संत गरीब नाहीये. तुम्ही त्यांची प्रतिमा तशी समाजासमोर प्रकट केलेली आहे. कोणी म्हणतं वारकरी संप्रदाय हा गरीब लोकांचा संप्रदाय, कोण म्हणतो वारकरी संप्रदाय गरीबाचा आहे? हा, तुम्ही लोकांना पहिल्यापासून सांगता की संप्रदाय गरीब आहे, संप्रदाय गरीब आहे, संप्रदाय गरीब आहे. अजिबात नाहीये. माझ्या वारकरी संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाहीये महाराज. पण जुन्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन करत असताना एवढं गरीब त्यांना दाखवलं. कस काय गरीब म्हणता तुम्ही तुकोबरायला? अरे ज्या काळामध्ये, आवाज कमी करतो ना, ज्या काळामध्ये काहीच सुविधा नव्हती त्या काळामध्ये माझे तुकोबराय इकडे 12 गावची जहागिरी होती. किती गावची होती? 12 गावची. 3.5 एकर जमीन होती. तुकाराम महाराजाला कोणी बुवा नव्हतं म्हणत, महाराज नव्हतं म्हणत. त्या काळामध्ये शावकार लोक तुकोबराय तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? तुकोबा शावकार. आप्पाजी गुळवे यांची दुसरी मुलगी, पहिलं पत्नी मरण पावल्यानंतर दुसरी जे लग्न झालं ते आप्पाजी गुळवे पुण्यातले सगळ्यात मोठे शावकार होते. आता खरं सांगा, तुम्ही सुद्धा, तुम्हालाही मुली आहे, मलाही बहीण आहे, तुमच्याही घरी लेकबाळ आहे. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करत असताना नवरदेव भिकारी पाहता का श्रीमंत पाहता हो? श्रीमंत पा. तुम्ही भिकारी असले तरी तुम्हाला पाहिजे श्रीमंत, हा नेहमी. बरोबर आहे का नाही? आपल्याकडे काही जरी नसले तरी आपल्याला वाटतं नवरदेव चांगला असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग शावकाराची पोरगी तुकोबरायला देतात, गरीब असल्यावर देईल का कोणी पोरगी? परमार्थ वेगळा आहे, परमार्थ वेगळा आहे. पण संसार करत असताना, सोयरीक करत असताना ज्याच्या त्याच्या लेवलचा नवरदेव पाहिजे ना महाराज. माणूस आमदार माणूस आहे, आमदाराची पोरगी कधी एखाद्या कीर्तन करायला देतील का? नाही ना महाराज. आमदार राजकारणीच पाहणार, उद्योगपतीच पाहणार, डॉक्टरच पाहणार, वकीलच पाहणार. हा नेहमी सोयरिकीचा. मग शावकाराची पोरगी आप्पाजी गुळवे यांची पोरगी सहज तुकोबरायला दिली. काय म्हणून दिली हो? काहीतरी असेल म्हणूनच ना महाराज. अरे दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडल्यानंतर पहिल्यांदा या देशामध्ये आपली सर्व संपत्ती दान देणारा महात्मा जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त माझे तुकोबराय होते महाराज. आपण फक्त साधू संतांची परिस्थिती लोकांना सांगत असताना वारकरी संप्रदाय गरीब आहे, वारकरी संप्रदाय फाटके धोत्र घाला, कोणा सांगितलं तुम्हाला? अजिबात नाही महाराज. ऐश्वर्यात राहिलं पाहिजे. राजयाची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पाहिजे. द्या तुकोबरायचं जीवन सोडून या माझ्या ज्ञानोबरायकडे. लोक म्हणतात ज्ञानोबरायला खायला भेटत नव्हते, 4 भावंडांना भेटत नव्हतं म्हणून ज्ञानोबरायने समाधी घेतली. कोण म्हणतंय तुम्हाला? ज्या ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ, त्या ज्ञानोबरायच्या घरात किती सोनं असेल महाराज. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. त्या ज्ञानोबरायचं जीवन सोडून नामदेवरायचं जीवन घ्या. परिसा भागवतांच्या बायकोने नामदेवरायांच्या पत्नीला परीस दिला होता. कशासाठी? तुझी एवढी गरिबी आहे, तू हे सगळं लोखंडाला हा परीस लावून सगळं घर सोन्याचं करून घे. नामदेवराय ज्या वेळेस घरी आले, सगळं घर सोन्याचं पाहिलं, सगळं वातावरण बघितल्यानंतर आपल्या पत्नीने विचारलं, का ग
मी नेमकं आपल्याच घरी आलो का दुसऱ्या घरी नाही, आपलंच घरी. मग हे आपलं तर कुणाचं होतं, असं कसं झालं? माझ्या मैत्रिणी परिसा भागवतांच्या बायकोने परीस दिला आणि सगळं घर मी सोन्याचं केलं. बर बर बर, कुठे आहे तो परीस? दाखवून मला बघू दे. नामदेवरायने परीस घेतला, कुठं फेकून दिला? चंद्रभागेत फेकून दिला. लक्ष देऊ नाही का बरं? परिसा भागवत आल्यानंतर परिसा भागवत नामदेवरायला सांगू लागले, का हो नामदेवराय, तुमचा संसार सुखी व्हावा, तुमची गरिबी दूर व्हावी म्हणून माझ्या बायकोने तुम्हाला परीस दिला आणि तुम्ही चंद्रभागेत फेकून दिला. ही का वागण्याची पद्धत आहे का? परिसा भागवताचा हात धरला माझ्या नामदेवरायने. लक्ष देऊ नाही का? संत किती श्रीमंत होते तुमच्या एका वाक्यात सांगतोय. परिसा भागवतांचा हात धरला आणि चंद्रभागेमध्ये नामदेवराय घेऊन गेले आणि चंद्रभागेच्या वाळूमध्ये हात घातला आणि वाळू जशी हातात काढली आणि सांगितलं, परिसा भागवतजी आपला कोणता परिचय यातला उचला. मला एवढंच सांगायचं, उदाहरण संपलं माझं. परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं, मान्य आहे आपल्याला, पण नामदेवरायमध्ये एवढी ताकद होती की नामदेवरायच्या दगडाला हात लावतील ते दगड सुद्धा काय होत होते? परीस होत होते. त्या नामदेवश्वर्य संपन्न संत जर कोण असेल तर माझे नाथ बाबा आहे. आणि त्या नाथ बाबाचा गोड असा अभंग मी तुम्हाला सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. त्या अभंगामध्ये माझे नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहेत आणि पांडुरंगाला आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा प्रकट करतात. पांडुरंगा, ओ देवा माझे मन